रोज रोज तोच नाश्ता खाऊन बोर होतो किंवा कंटाळा येतो। मग नवीन काय करायचं जे एकदम चटकदार आणि चटपटीत लागलं पाहिजे आणि बनवायलाही अतिशय सोपं असलं पाहिजे। तर असाच आपण एकदम सोपा आणि चटकदार असा नाश्ता आज बनवूयात जो लहान आणि मोठे आवडीने खातील। तर हॅलो हाय नमस्कार, मी मंगल, वेलकम टू माय चॅनल। तर हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला इथे ज्या वाटीने आपण 1 वाटी रवा घेणार आहोत त्याच वाटीने आपल्याला इथे 1.5 वाटी पाणी घालायचं आहे। सोबतच अद्रक, हिरवी मिरची, चिली फ्लेक्स, जिरं आणि चवीनुसार मीठ सुद्धा घालून घेऊया। त्यानंतर एक कच्चा बटाटा घ्यायचा आहे जो एकदम पातळ आपल्याला बारीक किसणीने असा किसून डायरेक्ट घालायचा आहे। व्यवस्थित त्याला मिक्स करायचे। थोडंसं उकळल्या गेलं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 वाटी रवा आणि रवा सुद्धा व्यवस्थित मिक्स करायचा आहे जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या झाल्या नाही पाहिजे। छान मिक्स झालं की झाकण ठेवून एक वाफ भरू द्यायची। वाफ भरल्या गेली की गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं। थंड झाल्यानंतर या मिश्रणाला आपल्याला काय करायचं आहे, चांगलं असं मळून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये आपलं हे मिश्रण इथे तयार झालेलं आहे। हवं तर थोडंसं हाताला तेल लावायचं आणि याला व्यवस्थित एकजीव करत करत त्याचा असा रोल तयार करायचा। तर मी ते हा रोल असा त्रिकोणी आकार देऊन तयार केलेला आहे, कारण मला ह्याचा जो नाश्ता किंवा जे बाईट्स तयार होतील तर हे मला त्रिकोणी शेपमध्ये कट करायचे आहेत म्हणून। तर हवं तुम्ही पोळी लाटूनही याच्या स्ट्रिप तयार करू शकता किंवा स्टिक्स तयार करू शकता, तुम्हाला जशा आवडतील त्या शेपमध्ये तुम्ही याला कट करू शकता। हर्षसुद्धा इथे मदतीला जवळच बसलेला आहे। सोबतच आता हा नाश्ता कधी तयार होणार आणि कधी मला खायला भेटणार अशी वाट बघून आहे तो। आणि सोबतच असं काही नवीन बनवायचं असेल ना तर त्याला मदत करायला खूप आवडते मला किचनमध्ये, बऱ्यापैकी तो मला मदत करत असतो। आता म्हणत आहे की मी तुला कापून देतोय आणि खरंच सांगते अगदी प्रॉपर शेपमध्ये त्यांना कट केलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि मस्त बघा ना तुम्ही किती मस्त्यासुद्धा त्याच्या चालू आहेत ते करताना। तर इथे सर्व त्याने मला कापून दिलेले आहे। आता आपण हे गरम तेलामध्ये खरपूस होईपर्यंत चांगले तळून घेऊया। तर हा जो नाश्ता आहे किंवा हे जे स्नॅक्स आहेत ना तर हे तुम्ही कोणत्याही वेळी म्हणजे मुलांना खायला देऊ शकता, टिफिनवर देऊ शकता, शॉर्ट टिफिनसाठी देऊ शकता, घरी मुलं थकून भागून आली की त्यावेळेला सुद्धा तुम्ही मुलांना हे खायला देऊ शकता। चटपटीत लागतात, हलके फुलके आहे आणि बनवायला तुम्ही तर बघितलंच एकदम सोपे आहेत। तर अशा पद्धतीचे आपले इथे हे बाईट्स तयार झालेले आहेत, म्हणजेच आपला हा नाश्ता तयार झालेला आहे। तर असंच आपण राहिलेले सुद्धा तळून घेऊयात। आता हे तळते आहे तोपर्यंत मस्त एकदम सोप्यात सोपी चटपटीत अशी चटणी किंवा टोमॅटो सॉस आपण इथे बनवून घेऊया। तर त्यासाठी काय करायचं आहे, मी इथे 1 मोठा टमाटर घेतलेला आहे, थोडीशी अद्रक घातली, त्यानंतर 2 पाकळ्या लसणाच्या, 2 मिरच्या आणि थोडासा मी इथे 1 गाजर घातलेला आहे। थोडंसं पाणी घालायचं आणि हे सर्व साहित्य कच्चंच आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर इथे राहिलेले बाईट्ससुद्धा आपले छान तळल्या गेलेले आहेत, तर ते इथे मी काढून घेतलेले आहे। मस्त असे टेम्पटिंग दिसतात ना। तर आता ही वाटलेली जी सॉस किंवा चटणी आहे तर ही आपल्याला पॅनमध्ये घालायची आहे। शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं, जवळपास अर्धा कप। याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं, थोडीशी साखर घालायची, 1.5 ते 2 चमचे। याला छान शिजू द्यायचं। शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता रंगसुद्धा छान आलेला आहे आणि छान शिजल्या पण गेलेला आहे। शेवटी अर्धा लिंबू घालायचं चव बॅलन्स करण्यासाठी। तर इथे मस्त अशी चटपटी गाजर टमाट्याची चटणी किंवा सॉस तयार झालेली आहे। बाईट्स पण तयार आहे, तुम्ही सुद्धा असे बाईट्स एकदा नक्की ट्राय करा। आवडले असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। त्याबद्दल थँक्यू सो मच।